हो ठेवा दादा. या ठिकाणी सर्वांसाठी असणारा भाग्याचा क्षण गुरुपौर्णिमा. विद्याम ददाति विनयम विनयाद यति पात्रताम. विद्यार्थी वर्ग हो, ज्ञान हे आपल्याला नम्रता देतं आणि तीच नम्रता आपली योग्यता ठरवतं आणि त्या योग्यतेतून आपल्याला सर्व प्राप्त होत असतं. म्हणून ज्या व्यास पौर्णिमेचं महत्त्व गुरुपौर्णिमा म्हणून साजरं झालं, त्याच गुरुपौर्णिमा या सुखद क्षणाची वाट प्रत्येक शिष्य आणि प्रत्येक गुरु पाहत असतो. आणि खऱ्या अर्थानं आजचा सुखद क्षण या जगन्नाथ संगीत विद्यालयाला आहे. कारण दरवर्षी शेवटच्या सत्रात गुरुपूजन होतं, पण खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची सुरुवातच अगदी गुरुपूजनानं होते. हा भाग्याचा क्षण आहे. जोरदार टाळ्या वाजवा. गुरुपूजन म्हणजे गुरूंच्या प्रती आदराची भावना व्यक्त करणे. खऱ्या अर्थानं गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानामुळे आणि मार्गदर्शनाने शिष्यांना योग्य मार्ग मिळतो आणि तो सुखद क्षण आज आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थानं हा भाग्याचा क्षण. यानंतर या विद्यालयाचे प्रशिक्षक आणि डॉक्टर श्री दादा परब यांचे शिष्य दत्तप्रसाद खडपकर गुरुपूजन करताना खऱ्या अर्थानं प्रत्येक शिष्याला हा दिवस अगदी कधी येतोय असं असतं. कारण गुरु हा आपल्या जीवनात आपलं गुह्य रूप आहे. कारण अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते गुरु. गुरु बिन कौन बताए वाट हा मायारूपी भवसागर आहे. आणि अनेक क्षेत्रातून अनेक मार्गदर्शन करणारे गुरु आपल्या अवतीभोवती असतात. पण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं ध्येय नेण्यासाठी सद्गुरूची कास असते. आणि दादा परब हे फक्त गुरु नाहीत, तर या पक्वा क्षेत्रासाठी लाभलेले सद्गुरू आहेत. आणि या सद्गुरूंचा सन्मान करताना या शिष्यवृंदाला अगदी खूप आदर आहे. कारण आपल्या धर्मशास्त्रात अगदी या गुरूंची व्याप्ती करताना 12 प्रकारे केली. धातुरवादी गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, परिस गुरु, कच्छप गुरु, चंद्र गुरु, दर्पण गुरु, छायानिधी गुरु, नादनिधी गुरु, क्रौंच पक्षी गुरु आणि 12वा जो व्याप्तीचा प्रकार केला तो फार आगळा वेगळा, तो म्हणजे सूर्यकांत गुरु.
आणि याचं स्पष्टीकरण विद्यार्थी वर्ग तुम्हाला करून द्यायचं झालं तर सूर्यप्रकाश आणि त्यावर सूर्याचा प्रकाश धरला की त्याखाली असलेलं काही असू द्या, जसं जळून जातं तसं गुरुची दृष्टी जिकडे झळकते तर त्याप्रमाणे प्रत्येक शिष्य हे विद्वत्तेला पात्र ठरतात. आणि म्हणूनच ग्रंथांनी सांगितलेलं आहे, जीवनात देवरुष्टे गुरु त्राता, देवरुष्टे गुरु त्राता, गुरुरुष्टे न कच्छन. याचा अर्थच मुळी असा आहे, एक वेळ देव रुसला तर गुरु त्यावर मार्ग कुणीही नाही. म्हणून जीवनात गुरुनं दिलेलं मार्गदर्शन आणि गुरूंप्रती असलेला आदर आणि गुरूंचं महत्व हे प्रत्येकानं जीवनात सांभाळा. जीवनात तुम्ही आलात, काय कमविलात, कुठल्या प्रतीचे कपडे घातलात, किती धन कमविलात, यापेक्षा जीवनात येऊन तुमचं जीवन सुसंस्कृतपणे आणि समाजाच्या देण्याजोगं बनविणारा गुरु जर तुम्हाला मिळाला नसेल तर तुमचं जीवन अपूर्ण आहे. आणि प्रत्येक शिष्यांसाठी हा सुखद क्षण अगदी व्यास महंतांनी आणि जगद्गुरु दत्तात्रय माऊलींनी आणून दिलेला आहे. खऱ्या अर्थानं अगदी एका तुमच्याप्रमाणेच ग्रामीण भागातून म्हणजे भोईचे गाव केरवडे गावातून ज्याने आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात करत अगदी सुरुवातीला साळगाव येथे तुळशीराम गावडे, गुरुवर्य प्रमोद मुंडिये यांच्यासारख्या गुरुतुल्य व्यक्तींचं मार्गदर्शन करत गोवा येथील प्रसिद्ध तबला पकवाज उस्ताद कैलासवासी पंडित मारुती कुर्डीकर बुवा यांच्याकडे मार्गदर्शन घेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई येथील अनेक दिग्गज भजनी बुवांना संगीत साथ करत, राष्ट्रीय कीर्तनकारांना साथ करत, मृदुंग क्षेत्रात अगदी अनेक कलाकारांना आपला दीपस्तंभ मानत भजन सम्राट भालचंद्र केळुसकर बुवा, भजन सम्राट गोपीनाथ बागवे बुवा, भजन सम्राट कैलासवासी विलास पाटील बुवा, नाद ब्रह्म ग्रुप सावंतवाडी, ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, तबला उस्ताद हेमंत प्रभू यांच्या सहकार्यानं अगदी कलाक्षेत्राचा प्रवास करीत असताना आज मुंबई डोंबिवली ते स्थायिक असताना अगदी अनेक विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, कर्नाटक, कारवार, धारवळ तसेच अलीकडेच धर्मनी असा यशस्वी दौरा ज्यांनी केला असे सन्माननीय गुरुमाऊली गुरुवर्य डॉक्टर श्री दादा परब यांच्या गुरुपूजनाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय. गेली 24 वर्ष अविरतपणे भारतातील प्रमुख शहरामध्ये डॉक्टर भरतकुमार बल्लवली सर यांच्या मैफिलीत मृदुंगावर साथ संगत करता करता अगदी जर्मनी दौरा आणि पुढे येणाऱ्या काळात ऑस्ट्रेलिया दौरा आपल्याला ज्यांचा पाहायला मिळणार आहे असे डॉक्टर श्री दादा परब यांच्या गुरुपूजनाचा या ठिकाणी कार्यक्रम होतोय. आणि खऱ्या अर्थानं एक सन्मानाची आणि एक आदराची आणि एक भावनेची गोष्ट सांगायची झाली तर दादा परब यांच्या पाठीशी जसा गुरुवर्यांचा आशीर्वाद होता तसा अनेक संत महंतांचा आशीर्वाद होता. आणि या आंदुर्ले गावाला ज्यांनी समृद्धी दिली असे पुण्यात्मा परमपूज्य नामदेव महाराज यांचा वरदहस्त डॉक्टर श्री दादा परब यांच्या पाठीशी सदोदित आहे. आणि नामदेव महाराजांच्या अगदी या पुण्यभूमीत आमच्या आंदुर्ले गावामध्ये डॉक्टर श्री दादा परब यांचा सन्मान होत असताना आणि गुरुपूजन होत असताना आम्हाला खूप आदर वाटतोय, अभिमान वाटतोय. आणि आमच्यासाठी याच्यासारखा सुवर्ण क्षण नसणार आणि तो दादा परब आपल्या कर्तृत्वानंच आम्हाला मिळतोय. कारण दादानी जे श्रम घेतले ते श्रम शब्दात सांगण्यासारखे नाही आहेत. कारण पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असतं.
पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरण असतं, मरणातही सुगंध देणं यातच आयुष्य सारं असतं. असं आयुष्य जगणं म्हणजे खूप खरं सोनं असतं. पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही तर हे जगणं सोन्याहून पिवळं असतं. असे या कलाकारांचे दीपस्तंभ असणारे म्हणजे आमचे गुरुवर्य डॉक्टर श्री दादा परब यांच्या गुरुपूजनाचा सन्मान या ठिकाणी होतोय. विद्यार्थी होऊन दादानी केलेलं ज्ञानदान, हे ज्ञानदान फक्त एक विद्यार्थी घडवत नसतं. कारण पक्वादाचं शिक्षण हे वहीत लिहून दिलं, विद्यार्थ्यांनी ते वाजवलं म्हणजे विद्यार्थी घडला असंही होत नाही. तर तो विद्यार्थी म्हणजे मुळात एक व्यक्ती आहे आणि व्यक्तीचा विकास या ज्ञानातूनच होत असतो. आणि या ज्ञानदानाचा पहिला प्रवास म्हणजे व्यक्तीचा विकास. कारण दादांच्या सानिध्यात जे जे शिष्य आले त्या शिष्यांना दादांनी फक्त वहीत पक्वादाचे धडे दिले नाहीत, तर नवीन नवीन गोष्टी समाजासाठी ज्या उपयुक्त आहेत, नवीन नवीन कौशल्य जी तुम्हाला सक्षम बनवतील आणि त्यातून व्यक्तीचा विकास कसा घडेल, तुम्ही एक चांगला कलाकार घडण्याआधी एक चांगली व्यक्ती म्हणून कसे घडाल यासाठी दादांचं मार्गदर्शन मिळालं. ही पहिली पायरी ज्ञानदानाची. आणि त्यातून दुसरी पायरी उद्भवली ती म्हणजे समाज विकास. कारण समाजात भजन संस्कृती ही आपल्या हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. नामस्मरणाचं महत्त्व या कलियुगात फार अनन्यसाधारण आहे. आणि ते घडवीत असताना डॉक्टर श्री दादा परब यांनी पक्वाद वादनाबरोबर सुसंस्कृतपणाचे धडे दिले. कलेचं जतन कसं करा, कलेचं संवर्धन कसं करा, भजन क्षेत्रातून समाजाची एकरूपता कशी ठेवा, हा सामाजिक विकासाचा धडा देणारे दादा ज्ञानदानाचा विकास करीत असताना दुसऱ्या पायरीवर उभे राहिले. तिसरी पायरी म्हणजे ज्ञानाचं वृद्धिंगत स्वरूप. ज्ञानाचं वृद्धिंगत स्वरूप म्हणजे विद्यार्थी फक्त भजन वाजवायला सक्षम झाला म्हणजे नाही, तर तो विद्यार्थी परीक्षा देऊन त्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन अगदी विशारद असू द्या, अलंकार असू द्या, MA असू द्या, अनेक पदव्या मिळवून समाजासाठी उपयुक्त ज्ञानदान आपल्याप्रमाणे करेल. म्हणून दादानी केलेलं ज्ञानदान हे तिसऱ्या पायरीवर वृद्धिंगत करणारं होतं. आणि चौथी महत्त्वाची पायरी म्हणजे डॉक्टर श्री दादा परब यांचे ऋणानुबंध आणि संबंध. कारण दादा परब ही व्यक्ती फक्त एक पक्वाज वादक म्हणून समाजासाठी उपयुक्त नाही, तर अगदी वैद्यकीय क्षेत्रात ज्यांची PhD झाली आणि डॉक्टर ही उपाधी ज्यांच्या नावामागे आली. कारण आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि शेतीप्रधान देशात गुरं म्हणजे आपलं अविभाज्य घटक. आणि या गुरांचं जीवन हे सुखी समृद्धी ठेवत असताना या पशुवैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करून गुरांवर असणारे विविध आजार दूर करण्यासाठी रात्री अपरात्री धाव घेणारे डॉक्टर श्री दादा परब हे समाजासाठी समाजाशी निगडीत संबंध ठेवणारे आणि रात्री अपरात्री हाक मारल्यानंतर गरीब श्रीमंत हा भेदभाव न ठेवता त्या जनावराचे प्राण वाचवण्यासाठी मी पोचणार हा मनाशी अगदी प्रांजळ हेतू देऊन ठरणारे दादा परब हे ज्ञानदानाच्या चौथ्या पायरीवर सामाजिक क्षेत्राशी संबंधित राहताना एक आदरणीय व्यक्ती म्हणून पाहताना आपल्याला खूप आनंद वाटतोय. आणि हा गुरुचा वारसा आहे. गुरुनी आपल्या काय कमविलं समाजात, काय दिलं समाजाला, हे आपण इथून शिकून पुढे जायचं आहे. हा आपला प्रवास आहे. तेव्हा विद्यार्थी वर्ग हो, कार्यक्रमाला आलात, कार्यक्रम अनुभवलात, कार्यक्रम संपला म्हणून नाही, तर कार्यक्रमातून तुम्ही काय घेतलात हे देखील त्याबरोबर महत्त्वाचं आहे. तेव्हा दादा परब तुमचे आदर्श आहेत, आमचे आदर्श आहेत, या विद्यालयाचे आदर्श आहेत. पण त्यांच्याप्रमाणे तुम्ही देखील एक आदर्श सुसंस्कृत विद्यार्थी घडा, एक माणूस घडा आणि समाजासाठी उपयोगी व्हा.
विशाल केळुसकर, बालचंद्र केळुसकर बुवा यांचे सुपुत्र आणि डॉक्टर श्री दादा परब महेश सावंत यांचे शिष्य विशाल केळुसकर. खऱ्या अर्थानं हा सुखद क्षण आहे. संगीत क्षेत्राला मिळालेली ही पर्वणी आहे. आजचा दिवस म्हणजे रसिक मायबापांसाठी, कलाकारांसाठी एक संगीताच्या माध्यमातून पर्वणीचा महासागर आहे. एक कुंभमेळ्याचं स्वरूप आहे. यात सर्वांनी सहभागी व्हा. सरांच्या मुलाखतीनंतर आमच्या घरी जेव्हा सरांचं तुमचं आगमन झालं तेव्हा सरांची कन्या सानिका सावंत हिनं प्रश्न केला, पप्पा तुम्ही मुलाखत दिलात पण मुलाखत मध्ये तुम्ही गुरूंशिवाय काही बोलतच नव्हता हो. मी पूर्ण मुलाखत ऐकली आणि हा खऱ्या अर्थानं आमच्या घराण्याला अभिमान आहे. कारण महेश सावंत आमच्या घराण्याचं एक नेतृत्व आहे. आणि तुमच्यासाठी सर्वांसाठी सांगायची गोष्ट म्हणजे महेश सावंतांनी मुलाखत दिली. मुलाखतमध्ये आपल्या गुरूंचा गौरव करीत असताना प्रत्येक क्षण सांगितला, पण एक क्षण सांगायचे कदाचित त्या भावनेच्या आणि त्यांच्या वेळेचं बंधन असल्यामुळे राहून गेलं. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितोय, विद्यार्थी वर्ग हो, तो तुम्हाला आदर्श आहे. महेश सावंत सर तुमचे मार्गदर्शक आहेत म्हणून तुम्हाला तो आदर्श आहे. आणि तो आदर्श असा की महेश सावंत सर यांनी ज्यावेळी क्लास जॉईन केला त्यावेळी आमच्या घराण्याची परिस्थिती खूप मोठी नव्हती. आता 2-2 गाड्या दिसत आहेत, मोटरसायकल दिसत आहेत, त्यावेळी सायकल देखील नव्हती. पण परिस्थिती अशी, खिंडीवर आमचं हॉटेल होतं आणि या हॉटेल समयी महेश सावंत हे हॉटेल चालवायचे. आणि 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3ऱ्या महिन्याची फी द्यायला महेश सावंत यांच्याकडे पैसे नव्हते. क्लास सोडला, 2 वार गेले आणि मुहूर्ते ते चालू असणाऱ्या क्लासात महेश सावंत दिसले नाहीत. म्हणून दादाने प्रश्न केला सहकाऱ्यांना, महेश कुठे आहे? तेव्हा मी बोलविलं म्हणून सांगा, उद्याच्या वारीत मी यायला नको तर त्यानं इथं यायला हवं. आणि त्या भीतीपोटी महेश सावंत पुन्हा क्लासला हजर झाले. आणि महेश सावंत क्लासला हजर झाल्यानंतर दादा परब यांनी प्रश्न केला की माझी फी कधी देणार? माझी फी द्यायची असेल राहिलेली तर आत्ताच्या आत्ता द्यायची, आणि फी द्यायची नसेल तर उद्यापासून एकही दिवस एकही वार न चुकविता क्लास चालू ठेवायचा. यापैकी काय स्वीकारता ते सांगा. आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी जर का महेश सावंत क्लासात पोचले नसते तर आज महेश सावंत या अलंकार पदवीपर्यंत पोचले नसते आणि आमच्या सावंत घराण्याला हा मान मिळाला नसता. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे श्रेय डॉक्टर श्री दादा परब यांना जात आहे. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. धन्यवाद. यानंतर डॉक्टर श्री दादा परब यांचं तुम्हाला शुभेच्छापर मार्गदर्शन. इथे जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षक, विद्यार्थी वर्ग आणि सर्व पाहुणे मंडळी, तुम्हालाही नमस्कार करतो. त्याचप्रमाणे इथे उपस्थित असणारे माझे गुरुवर्य सन्माननीय भालचंद्र केळुसकर बुवा, त्याचप्रमाणे नेहमी ज्यांना मी आमच्या भजनामध्ये पकवाजाची साथ करतो असे संदेश बांदेलकर, भक्ती नाईक आणि माझे लहानपणापासूनचे मित्र डॉक्टर अशोक नाईक, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझं वंदन. या स्टेजवर उभं राहून किंवा बसून बोलण्या इतपत मी काही मोठा कलाकार नाही. त्या परमेश्वराची कृपा आहे. त्यामुळे काही विद्यार्थी माझ्या हातून घडत गेले आणि त्यापैकी आवर्जून नाव घ्यावं असं वाटतं ते प्रथमतः म्हणजे महेश सावंत यांचं. कारण जेव्हा मी इथून मुंबईला गेलो तेव्हा मला प्रश्न पडला होता की इथे 200 ते 250 मुलं शिकत होती माझ्याकडे, की या मुलांचं काय होणार. पण मला 101% खात्री होती की महेशने जर ही धुरा सांभाळली तर कसलीच कमतरता भासणार नाही. साधारण मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्णच्या जवळपास आलेली 30-40 मुलं होती माझ्याकडे.
आणि त्याशिवाय प्रारंभिकची पण होती. ह्या मुलांना परीक्षेचं मार्गदर्शन कोण करणार? तर एकमेव म्हणजे महेश सावंत. तेव्हा कुर्डीकर सर इथे होते. मला म्हणाले, अरे एवढं सगळं सोडून जातोस तिकडे. त्यांना मी तिकडे मुंबईला जातो हे पसंत नव्हतं, कारण एवढी मुलं गोव्यातही कोणाकडे शिकत नव्हती. एवढी मुलं असताना तू का जातोस असा त्यांचा प्रश्न होता. तर म्हटलं माझा मुलगा आहे, त्याचंही उद्या भवितव्य मला घडवायचं आहे. या उद्देशाने मी म्हटलं गावातून तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. तर मी महेशचं जेव्हा नाव सांगितलं आणि कार्यक्रमामध्ये महेशची कुर्डीकर सरांची ओळख होती, तेव्हा म्हटलेली अगदी योग्य निवड केलीस असं मला सांगितलं. आणि महेशने इथे क्लास सुरू केला, मुलं घेतली, शिकवायला सुरुवात केली. आणि मला काही विद्यार्थ्यांचे तिकडे फोन आले की दादा तुम्ही नाही आहात पण आम्हाला कसलीच कमतरता नाही, तुमच्या तोडीचा तोडी असणारा गुरु आम्हाला इथे तुम्ही देऊन गेलात तिकडे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमची कमतरता आम्हाला इथे मुळीच भासत नाही, त्याचप्रमाणे शिकवलं जातं या क्लासमध्ये असं बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं. आणि त्यापैकी विशेष म्हणजे एकाही विद्यार्थ्याने मी नाही म्हणून क्लास सोडला नाही. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे की मी नाही म्हणून क्लास सोडून गेलेला मला एकही विद्यार्थी दिसला नाही. त्यातील तुमच्या समोर असणारे म्हणजे बाबू खडपकर, सचिन कातवणकर ही मंडळी तेव्हा माझ्याकडे शिकत होती. मी गेल्यानंतर त्यांनी महेशकडे क्लास जॉईन करून अलंकारपर्यंत गेले. मी अलंकार काही केला नाही पण त्यांनी अलंकार केला. ह्याचं श्रेय खरं महेशला जातं. महेशने एवढं केलं. खरंच महेश तुझं खूप खूप कौतुक आहे. आणि परमेश्वराजवळ मी प्रार्थना करू इच्छितो की एवढ्यावरच नाही, अजून तुझ्या हातून लाखो विद्यार्थी घडू देत. परमेश्वराचे आशीर्वाद, नामदेव महाराजांचे आशीर्वाद आणि आमच्या जगन्नाथाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच आहेत. त्याप्रमाणे भालचंद्र केळुसकर बुवांनी सुद्धा तुला भरभरून आशीर्वाद आतापर्यंत दिलेले आहेत. त्यांचं सहकार्य असतं. 2 दिवस आपली सगळी कामं टाकून आज इथे ते हिरेने इथे उपस्थित आहेत. आणि गेल्या वर्षी मी बुवांना असं म्हटलं होतं की बुवांचं आतापर्यंतचा मला अनुभव आहे केळुसकर बुवांचा, एखादं वाक्य त्यांनी पोटतिडकीने जर ते बोलले ना तर ते सत्य होतंच. हा अनुभव आम्हालाही आहे. आणि गेल्या वर्षी त्यांनी 3 वर्षापूर्वी एका बारीत म्हटलं होतं, एक छोटंसं मंदिर होतं देवीचं, की येत्या वर्षभरात इथे मोठं मंदिर होईल. आणि खरोखरच तिथे मोठं मंदिर झालं. आणि त्या मंदिरामध्ये बारीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. जेव्हा प्रतिष्ठापनेचा दिवस होता त्या दिवशी बुवांनी बारी केली. मी नव्हतो त्या बारीला, पण मला समजलं की त्याच ठिकाणी मंदिर झालं आणि बुवांची बारी आहे या जवळच्या मला वाटतं गोयरी गावामध्ये. तसं आज एक मी विधान करतो की या जागेमध्ये आम्ही अजिबात नाराज नाही. खूप चांगली व्यवस्था, ते जेवण खूप चांगल्या प्रकारचं होतं. महेशला सहकार्य करणारी सगळी माणसं त्याची घरची आहेत, आजूबाजूची आहेत, विद्यार्थी वर्ग आहे, पाहुणे सोयरे सगळे आहेत. ही पण जागा काही वाईट नाही. परंतु येत्या 1-2 वर्षामध्ये या जागेच्या 4 पट 10 पट म्हणूया आपण, अशा प्रकारचा हॉल एखादा महेश सावंताचा या गावामध्ये असावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे, बुवांची आहे, माझी आहे. आणि तो 100% होईल यात शंका नाही. त्या अनुषंगाने आणि सर्वांनी प्रयत्न करावा आणि एक चांगल्या प्रकारचा इथे हॉलही व्हावा अशी आमची इच्छा आहे. जास्त वेळ घेत नाही. पुढे गाण्याचाही कार्यक्रम आहे. तुम्हालाही सर्वांना वादन करायचं आहे. परंतु सर्वात जर मी आभार मानायचे झाले तर ते आभार महेशच्या घरच्यांचे मानेन. त्याचं कारण एवढा सगळा कार्यक्रम करत असताना कार्यशाळा आणि असे वर्षातून 3 ते 4 कार्यक्रम होतात. एकच हा कार्यक्रम होत नाही. मध्ये कार्यशाळा होते, मध्ये त्यांची सत्यनारायणाची पूजा असते, 21 दिवस गणपती असतो. एवढ्या या कार्यक्रमामध्ये घरातली सर्व मंडळी राबतात. प्रत्येक वेळेला तुम्हाला बाहेरून आचारी किंवा बाहेरून माणसं बोलून ही कामं केली जात नाहीत. घरच्या माणसांनाच काम करावं लागतं. एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जेव्हा एखाद्या किल्ल्याचा तटाचे जे दरवाजे असतात ते तोडत असताना हत्तीला घ्यावं लागायचं. हत्ती आपल्या ताकदीने, सुळ्याने त्या दरवाजाचा तट तोडायचा, दरवाजा तोडायचा आणि तेव्हा आतमध्ये घुसायला मिळायचं. हत्तीचे जे सुळे आहेत ना, ह्या सुळे असून नुसते चालत नाही, तर त्याला ताकद लावावी लागते. आणि नुसती ताकद असून हत्तीला चालत नाही, त्यासाठी सुळे असावे लागतात. ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तरच तो दरवाजा तुटला जायचा. तसं मोरेश्वर म्हणा, प्रेमानंद म्हणा किंवा महेश हे हत्तीचे सुळे आहेत. आणि त्याच्या मागची जी ताकद आहे ती त्यांच्या घरातली सर्व, आई असेल, त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलं असतील, ही त्यामागची ताकद आहे. त्यामुळेच हा दरवाजा तुटला जाऊ शकतो. एवढी ताकद आणि एवढी मेहनत
ही मंडळी करतात त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. कारण अशी जेव्हा मंडळी असतात, पाठीमागे कोणाचा तरी वरदहस्त लागतो आणि सपोर्ट लागतो, तरच माणूस यशस्वी होतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे महेश सावंत आहेत, मोरेश्वर सावंत आहेत. रात्री अपरात्री नाटकाचे कार्यक्रम करायचे, दौरा करायचा, दिवसभर झोपून असणार. चिपळूणपासून दोडामार्गपर्यंत पूर्ण आठवडाभर क्लासमध्ये बिजी असणार. इकडे मुलांचं शिक्षण, त्यांचं संगोपन, शाळा, जेवण खावण, आजार, ह्या सगळ्या गोष्टी घरातल्या मंडळी सांभाळतात. त्याचवेळी हे माणूस घर सोडून बाहेर जाऊ शकतात, याची कल्पना आम्हालाही आहे. आम्ही यातून गेलेलो आहे. जर घरच्यांचा सपोर्ट नसेल तर व्यक्ती काहीही करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणजे असं बोलू नये, पण मी काही खूप मोठा कलाकार नाही, देश विदेश दौरे केले म्हणजे मला खूप वाजवता येतं असंही नाही. पण कुठेतरी परमेश्वराचा कृपा आशीर्वाद असावा लागतो आणि आपल्या वर्तणुकीतून आपण समोरच्याच्या मनात घर करतो. ही गोष्ट जर शिकायची झाली तर महेशकडून शिकायची. कारण आज जर विद्यार्थी बघितले ते लहानापासून मोठ्यापर्यंत, मला वाटत होतं की मीच खूप नम्र आहे, तसं नाही. पण विद्यार्थी जे घडवलेत महेशने ते माझ्याहीपेक्षाही नम्र आहेत. एवढे तिला मला नमस्कार करायचा त्यांना काही अधिकार नाही किंवा काही अट्टास नाही किंवा काही नाही, तरीसुद्धा ते येऊन नमस्कार करतात. हे कोणासाठी करतात? मला नमस्कार असा नाही, तर गुरुची भावना अशी असायला हवी की आपल्याजवळ जी सरस्वती आहे, आपल्याजवळ जे गणपतीचं वाद्य आपण वाजवतो, त्याला हे नमस्कार करतात. मी स्वतः गुरु असेन किंवा अज्ञेय गुरु आहेत बरेचसे की त्यांनी कधी अभिमान बाळगू नये की मला सर्व नमस्कार करतात. तो त्याला नमस्कार नसतो. त्याच्यामध्ये जी असणारी सरस्वतीचा जो अंश आहे, गणपतीचं जे वाद्य आहे ते आपण वाजवतो, म्हणून ही एवढी मंडळी आपल्याला नमस्कार करतात. हे नेहमी गुरुने लक्षात ठेवलं पाहिजे. असो, बराच वेळ तुमचा मी घेतोय. महेशसुद्धा खूप भावूक होतोय, तर जास्त काही मी वेळ तुमचा घेत नाही. तर मार्गदर्शन मी एवढंच करेन की प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण पखवाज वाजवतो, गाणं शिकतो, तबला वाजवतो, तर हे जेव्हा गुरुजी तुम्हाला काल आता कार्यशाळा झाली, तुम्हाला सांगितलंच असेल शिक्षकांनी की हे आपण का शिकतो, कशासाठी शिकतो, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. मी बऱ्याच लोकांना विचारलं की तू पखवाज का शिकतोस. एकाही विद्यार्थ्यांनी मला आतापर्यंत मला जे अपेक्षित उत्तर आहे ते समर्पक उत्तर दिलेलं नाही. तो म्हणतो नाही तर काय झालं, आमच्याकडे गेल्या वर्षी 2 मंडळ झाली, बुवा त्यांच्यात गेलो आणि आमच्याकडे वाजपी कोण नाही, ते दोनही त्यांच्यात गेले, त्याच्यामुळे आमच्यात यंदा वाजपी आणि बुवा नाही, सामायन आमच्याकडे हा. तसं नसतं. ते सामायन आहे म्हणून वाजवण्यासाठी किंवा त्यांच्याकडे दुसरा प्रतिस्पर्धी आहे म्हणून आपण शिकतो. नाही तो आमच्या भावकेतलो एक शिकता ना, तो बऱ्यापैकी वाजवता म्हणून आमच्याकडे म्हणायला लागले ती आपण शिक. चुकीचं आहे, अजिबात नाही. शिकण्यामागची अशी अनेक कारणं देतात, अनेक कारणं. काही लोक, मला एक मुंबईत परवा भेटला, म्हणलो तू काय येतोस क्लासला. नाही काय झाला, घराकडे इले का बायल थारोच करणार नाही, पहिला हाडून पीठ टाकता पुढ्यात, पीठ मळून झालं काय म्हणता सकाळपासूनची भांडी आहेत, भांडी झाली काय म्हणता झिलाचो अभ्यास घे. कंटाळलंय म्हणालो, काय बाका बोगोच गावना नाही, तर पकवाजाचो काय संबंध. नाही म्हणलो पकवाज घेऊन बसलंय ना का माका कोण विचारूकच शकत नाही, मी रियाज करतोय म्हणून सांगता. हे काय कारण त्यांनी शोधून काढलं बघा. ही सगळी कारणं थोतांड आहेत. पहिलं मुख्य कारण तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या, आपण जेव्हा पखवाज वाजवतो, तबला वाजवतो, गाणं गातो, हार्मोनियम वाजवतो, जे काय वाद्य वाजवतो, हे परमेश्वराच्या दरबारातच आपण वाजवतो. कुठेही जाऊन आपण ते वाद्य वाजवू शकत नाही. समुद्राच्या कडेवर नाही, नदीवर नाही, व्हळावर जाऊन वाजवू शकत नाही. जिथे गणपतीची मूर्ती असेल, सत्यनारायणाची पूजा असेल, कुठल्या मंदिरामध्ये वर्धापन असेल, अशाच ठिकाणी तुम्हाला भजनाला, कीर्तनाला किंवा तुमच्या सोलो वादनासाठी तुम्हाला निमंत्रित केलं जातं. लोकांना बरं वाटावं म्हणून तुम्ही मुळीच शिकू नका. परमेश्वराची या माध्यमातून सेवा करायला मिळते, हा एकच उद्देश ठेवून आपण पखवाज, तबला, ढोलकी किंवा गाणं जे काही शिकतो ते शिकलं पाहिजे. याचं कारण असं की तुम्ही जेव्हा पखवाज वाजवता, तबला वाजवता, तेव्हा गायक गाणं गातो आणि तो रामकृष्ण हरी, जय जय राम, पांडुरंग हरी, शिवशंकरा, दिगंबरा, जे काय परमेश्वराचं नाव घेतो ते तुमच्या नकळत कानात पडतं. आणि श्रवणम ही जी 1 नंबरची भक्ती म्हटली जाते ती आपण करतो. वाजवता वाजवता ते कानावरती पडतं आणि त्यातून तुम्हाला थोडं का होईना पुण्य मिळतं. तुम्ही वाजवता म्हणून तो गातो, तुम्ही शिकवता म्हणून इतर विद्यार्थी शिकले जातात आणि ते कुठेतरी परमेश्वराच्या दरबारात वाजवतात. सत्यनारायणाच्या पूजेकडे असेल, अन्य गणपतीकडे असेल, भजनांमध्ये वाजवतात. त्यातलं थोडं का पुण्य होईना, ते थोडं पुण्य यांच्यासारख्या गुरुजींना थोडं तरी पुण्य त्यातून मिळतं तुम्ही वाजवत असल्यामुळे. दुसरी गोष्ट, गात असताना, वाजवत असताना तुम्ही इतर मंडळी येतात, त्यांच्याही कानावर परमेश्वराचं नाव
हे त्यांच्याही कानावर नाम ते पडत असतं, त्यातूनही पुण्यसंचय होतो. त्याच्यामुळे हा एकमेव उद्देश ठेवून वाजवणाऱ्यांनी, गाणाऱ्यांनी, तबला शिकणाऱ्यांनी हा एकमेव परमेश्वराची सेवा करण्याची मला संधी मिळावी, ह्या उद्देशाने मी हे वाद्य शिकतो. हे एकच वाक्य तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. धन्यवाद. मी बराच वेळ तुमचा घेतला आणि इतर काही बोलण्यासारखं खूप होतं, पण केळुसकर बुवांनी बरेचसे मुद्दे तुमच्यासमोर मांडलेत. त्याचप्रमाणे आमचा मोरेश्वर सावंतही यांनीही चांगल्या प्रकारे निवेदन केलं. त्याला आताच निमंत्रण देतो. पुढच्या वर्षी आमची डोंबिवलीमध्ये गुरुपौर्णिमा असते, निवेदनासाठी तूच यायला पाहिजेस. संयुक्त दशावतार 1-2 दिवसासाठी बाजूला ठेवून पुढच्या वर्षी नक्की आमच्या कार्यक्रमासाठी तुझी उपस्थिती असावी अशी माझी इच्छा आहे. बघू. तर तुम्ही सर्वांनी हा का जो कार्यक्रम गेले 2 दिवस करतात, उत्साहात करतात, खूप छान करतात. असंच सहकार्य तुमचं नेहमी असू दे. गुरुविषयी तुमचं नेहमी आदर, प्रेम मी बघतोच आहे. तो असाच पुढे वृद्धिंगत हो. महेशकडून अजूनही यापेक्षाही त्याची प्रगती हो, अजूनही विद्यार्थी त्याच्या हातून घडो, असा तुला आशीर्वाद देणं एवढा मोठा नाही, पण परमेश्वराकडून ते घडत राहो ही अपेक्षा करतो. घरची मंडळी एवढी आजपर्यंत तुमची जेवणा खाण्या, चहा पाण्यापासून इतर व्यवस्था बघतायत, खूप सहकार्य करतायत. त्यांनाही दीर्घायुष्य लाभो अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. गुरुवर्य डॉक्टर श्री दादा परब यांचं मौलिक मार्गदर्शन आपल्याला लाभलं. यानंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रातील कार्यक्रम म्हणजे गायक बुवा संदेश बांदेलकर आणि कुमारी भक्ती नाईक यांच्या सुश्राव्य गायनाचा या कार्यक्रम या ठिकाणी सुरू होतो. आतापर्यंत गुरुजी म्हणून महेश मला प्रत्येक वेळेला, म्हणजे आज कित्येक वर्ष, जवळजवळ आता 22-23 वर्ष, 24 वर्ष तरी होतील, त्याहीपेक्षा जास्त होतील. माझ्या घरात अशी वस्तू नाही की ज्याच्यावरती महेशची आठवण होत नाही. अशा बऱ्याच वस्तू त्याने मला आतापर्यंत भेट म्हणून दिलेल्या आहेत. पावलं त्याची आठवण आमच्या घरात येतच राहते आणि तशीच माझी आठवण महेशाला यावी म्हणून त्याला छोटीशी मी भेट देण्याचा प्रयत्न करतो. गोड मानून तो घेईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. खरंच शिष्यानं गुरुला भेट देणं हे आपल्या धर्मसंस्कृतीचं आणि गुरुपौर्णिमेचं महत्त्व प्रत्येकाला माहीत आहे. पण हा सुवर्ण क्षण आहे. एका गुरुमाऊलींकडून शिष्याला भेट मिळणं म्हणजे याच्यासारखा सुवर्ण क्षण नाही. हा सुवर्ण क्षण तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनात यायला पाहिजे. तर केलेलं मार्गदर्शन प्रत्येकानं जीवनात आचरणात आणा आणि या स्थानापर्यंत तुम्ही येणार हे ध्येय ठेवा. तुमचा प्रवास देखील असाच घडणार या जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या माध्यमातून. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाला सांगितल्याप्रमाणे सुरुवात होणार आहे. कार्यक्रम